कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्था। आम्ही आहोत राज्यातील बळीराजांचे भक्कम पाठीराखे। होय, कारण आम्ही देतो पीक कर्जासह शेती अवजारांसाठी अर्थसहाय्य, ज्याचा लाभ संस्थेच्या 14 शाखांद्वारे शेकडो शेतकऱ्यांनी घेतलाय। तसंच शेतकऱ्यांना दुचाकी, चारचाकी खरेदी, सोने तारण आणि मध्यम मुदतीच्या कर्ज योजना, योग्य तारणावर वार्षिक फक्त 12% व्याजानं, तसेच 7 वर्षात ठेव दामदुप्पट आणि इतर ठेवींवर वार्षिक 10% व्याज। संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री विलास भिकाजी पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्थेच्या 11व्या वर्धापनदिनी ठेव ठेवणाऱ्यांना मिळणार 1% जादा व्याज। मग बँकेत हेलपाटे कशाला? कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्था लिमिटेड, कोल्हापूर। शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राच्या प्रश्नांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक संघटना एकवटल्या। आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चानं जात मागण्यांकडे वेधलं सरकारचं लक्ष। छत्रपती राजाराम कारखान्याची सर्वसाधारण सभा गुंडाळण्याची सहकाराच्या हेतूला हरताळ फासणारी परंपरा सत्ताधाऱ्यांकडून कायम। राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीनं समांतर सभा घेत कारखान्याच्या चुकीच्या कारभाराचा वाचला पाढा। इचलकरंजी शहरासाठीच्या सुळकूड पाणी योजनेसाठी काल सुळकूड पाणी योजना कृती समितीचा आमदार प्रकाश आवाडेंच्या घरावर घागर मोर्चा, तर आज इचलकरंजी नागरिक मंचानं केलं लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन। नागरिक मंच 2 ऑक्टोबर पर्यंत साखळी उपोषण करणार। आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून वसगडे गावातील विकास कामांसाठी 3,53,00,000 निधी। आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पूर्ण कामांचं लोकार्पण तर प्रस्तावित कामांचा शुभारंभ। आणि कोल्हापूर शहरातील 21 दिवसांच्या पेढा गणपतीला आज भक्तिमय वातावरणात निरोप।